प्रकरण 7. नैसर्गिक साधन संपत्ती. अन्न, वस्त्र व निवारा या मानवाच्या महत्त्वाच्या गरजा आहेत. फार फार वर्षांपूर्वी या गरजा भागवण्यासाठी माणसाला वणवण फिरावं लागे. पुढे स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर तो निसर्गातून मिळणारे वेगवेगळे पदार्थ, वनस्पती आणि प्राणी यांचा उपयोग करू लागला. शेती करायला लागल्यापासून एका जागी वस्ती करून राहणं त्याला शक्य झालं. त्यानंतर त्याच्या प्रगतीचा वेग वाढला. मित्रांनो, निसर्गातून आपल्याला अनेक पदार्थ मिळतात. त्यातून आपल्या वेगवेगळ्या गरजा भागतात. पृथ्वीवरील माती, दगड, खनिज, हवा, पाणी, वनस्पती, प्राणी इत्यादी नैसर्गिक साधन संपत्ती आहे. यावर अपेक्षित प्रश्न आहे, नैसर्गिक साधन संपत्तींमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो? उत्तर आहे, पृथ्वीवरील माती, दगड, खनिज, हवा, पाणी, वनस्पती, प्राणी यांचा समावेश नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये होतो. माती. शेतीसाठी सुपीक मातीचं महत्त्व सर्वांनाच माहिती आहे. माती अनेक प्रकारची असते. ती अनेक कामांसाठी वापरली जाते. मातीचा प्रकार ओळखून त्यानुसार तिचे विविध उपयोग करता येतात. घराच्या बांधकामासाठी आणि विटा तयार करण्यासाठी माती वापरली जाते. मातीपासून वेगवेगळी भांडी, माठ, रांजण तयार करतात. चिनी मातीपासून कब्बशा, सट, बरण्या, कुंड्या, मुखवटे अशा उपयोगी तसंच शोभेच्या वस्तू बनवल्या जातात. मुलतानी माती सौंदर्य प्रसाधनात वापरली जाते. यावर आधारित प्रश्न आहे, माती ही नैसर्गिक साधन संपत्ती आहे असं का म्हणतात? उत्तर आहे, माती अनेक कामांसाठी वापरली जाते. 1. शेतीसाठी सुपीक मातीची आवश्यकता असते. 2. घराच्या बांधकामासाठी आणि विटा तयार करण्यासाठी माती वापरली जाते. 3. मातीपासून भांडी, माठ, रांजण तयार करतात. 4. चिनी मातीपासून बरण्या, सट, कब्बशा, कुंड्या, मुखवटे अशा वस्तू तयार केल्या जातात. आणि 5. मुलतानी माती सौंदर्य प्रसाधनात वापरली जाते. मातीमुळे आपल्या वेगवेगळ्या गरजा पूर्ण होतात. म्हणून माती ही नैसर्गिक साधन संपत्ती आहे असं म्हणतात. मित्रांनो, दगड फोडून खडी तयार केली जाते. या खडीचा वापर रस्ते तयार करण्यासाठी आणि आधुनिक इमारतींच्या बांधकामासाठी होतो. शहाबादी फरशी तसंच संगमरवर, कडप्पा
अशा दगडांचा वेगवेगळ्या बांधकामात उपयोग होतो. दगडी बांधकामं मजबूत असतात, म्हणून पूर्वीच्या दगडांचा वापर किल्ले, मोठ्या इमारतींच्या बांधकामासाठी केला गेला. अहो, एवढंच कशाला, धान्य दळण्यासाठी वापरलं जाणारं जातं, तसंच पाटे, वरवंटे हे दगडाचेच तयार करतात. यावर आधारित प्रश्न आहे. कारण द्या. दगडाचा वापर किल्ले बांधण्यासाठी केला गेला. उत्तर आहे, दगडी बांधकामं मजबूत असतात, म्हणून दगडाचा वापर किल्ले बांधण्यासाठी केला गेला. खनिज. खनिज म्हणजे खाणीतून मिळणारं. खाणीतून मिळणाऱ्या दगडांपासून धातू मिळवता येतात. या दगडांना धातू पाषाण म्हणतात. पाषाण म्हणजे दगड. धातू पाषाण भूगर्भात आणि भूगर्भाबाहेरही आढळतात. लोह, ॲल्युमिनियम, तांब असे धातू विशिष्ट पाषाणापासून मिळतात. अनेक हत्यारं, यंत्र व घरामध्ये वापरली जाणारी भांडी धातूंपासून बनवतात. विद्युत निर्मिती केंद्रात निर्माण झालेली वीज घरोघरी वाहून नेण्यासाठी तांब आणि ॲल्युमिनियम या धातूंच्या तारांचा वापर होतो. उद्योगधंद्यातही अनेक धातूंचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. आपल्याला भूगर्भातून दगडी कोळसा, खनिज तेल मिळतं. यावर आधारित प्रश्न आहे. भूगर्भातून कोणकोणते पदार्थ मिळतात? उत्तर आहे, भूगर्भातून धातू पाषाण, दगडी कोळसा आणि खनिज तेलं मिळतात. पेट्रोल, डिझेल, रॉकेल आणि नैसर्गिक वायू अशी इंधनं खनिज तेलापासूनच मिळतात. यावर अपेक्षित प्रश्न आहे. खनिज तेलापासून कोणती इंधनं मिळतात? उत्तर आहे, पेट्रोल, डिझेल, रॉकेल आणि नैसर्गिक वायू अशी इंधनं खनिज तेलापासून मिळतात. त्यांचा वापर स्वयंचलित वाहनात, स्वयंपाक करण्यासाठी आणि निरनिराळे उद्योगधंदे चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. पाणी. पाणी
ही सुद्धा महत्वाची नैसर्गिक साधन संपत्ती आहे. पाण्याविना कोणत्याही सजीवाला जिवंत राहणं अशक्य आहे. म्हणूनच पाण्याला जीवन म्हणतात. यावर अपेक्षित प्रश्न आहे, कारण द्या. पाण्याला जीवन म्हणतात. उत्तर आहे, पाण्याविना कोणत्याही सजीवाला जिवंत राहणं अशक्य आहे, म्हणून पाण्याला जीवन म्हणतात. पिण्यासाठी, अन्न शिजवण्यासाठी तसंच स्वच्छतेसाठी पाण्याचा वापर होतो. शेती व्यवसाय सर्वस्वी पाण्यावर अवलंबून आहे. कोरडवाहू शेती पावसाच्या पाण्यावरच अवलंबून असते. बागायती शेतीसाठी विहीर, नदी किंवा धरणाच्या पाण्याचा वापर करतात. विद्युत निर्मितीसाठी पाण्याचा उपयोग होतो. अनेक बांधकामात आणि कारखान्यात कामासाठी पाण्याचा वापर होतो. धरण, पाणी अडवा, पाणी मिळवा. मित्रांनो, पाणी हे जीवन आहे. पिण्यासाठी, शेतीसाठी, कारखानदारीसाठी, वीज निर्मितीसाठी पाण्याची गरज सतत भासते. पाणी आपल्याला कुठून मिळतं बरं? अगदी बरोबर, पावसापासून पाणी मिळतं. पावसाळ्यातील जास्तीत जास्त पाणी अडवलं तर वर्षभर वापरण्यासाठी त्याचा उपयोग करता येतो. पावसाळ्यात नद्या दुथडी भरून वाहतात. या नद्यांचं पाणी शेवटी समुद्राला जाऊन मिळतं. या नद्यांच्या पाण्याचा उपयोग व्हावा या दृष्टीने माणसाने नद्यांवर धरणं बांधली आहेत. धरणं बांधण्यासाठी नदीच्या प्रवाहात मोठी आणि मजबूत भिंत बांधून नदीचा प्रवाह अडवतात. याला धरण असं म्हणतात. धरणाच्या भिंतीमागे साठलेल्या पाण्याचा खूप मोठा तलाव तयार होतो. धरणातील हे पाणी कालव्यांद्वारे दूर नेता येतं. धरणातून पडणाऱ्या पाण्याच्या मदतीने काही ठिकाणी वीजही तयार करतात. या वीज केंद्राला जलविद्युत केंद्र म्हणतात. हवा. सजीवांना श्वसनासाठी हवा लागते. पृथ्वीभोवती हवेचं आवरण आहे.
त्यामुळेच पृथ्वीवर सजीव सृष्टी आढळते. हवा ही सुद्धा नैसर्गिक साधन संपत्ती आहे. हवा प्रामुख्याने ऑक्सिजन आणि नायट्रोजन अशा दोन वायूंचं मिश्रण आहे. तसंच हवेत कार्बन डायऑक्साईड, पाण्याची वाफ आणि इतर वायूही थोड्याफार प्रमाणात असतात. सजीवांना जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. ज्वलनासाठीही ऑक्सिजनची गरज असते. वनस्पती हवेतील कार्बन डायऑक्साईड वापरून अन्न तयार करतात. यावर अपेक्षित प्रश्न आहे, हवेचे उपयोग कोणते? उत्तर आहे, हवेचे उपयोग पुढील प्रमाणे. 1. सजीवांना श्वसनासाठी हवेमधील ऑक्सिजनची गरज असते. 2. ज्वलनासाठी ऑक्सिजनची गरज असते. आणि 3. वनस्पती हवेतील कार्बन डायऑक्साईड वापरून अन्न तयार करतात. वनस्पती आणि प्राणी दुपारच्या रणरणत्या उन्हापासून संरक्षण होण्यासाठी वड पिंपळासारख्या सावली देणाऱ्या डेरेदार मोठ्या वृक्षांचा उपयोग होतो. आपल्याला अन्नातील पदार्थ वनस्पतींपासून मिळतात. कापूस, ताग अशा वनस्पतींपासून धागे मिळतात. अश्वगंधा, शतावरी, आवळा, हिरडा, बेहडा अशा अनेक वनस्पतींपासून औषधं मिळतात. साग, शिसम, कडुनिंब, बाभूळ, सुबाभूळ, सुरू यांपासून इमारती लाकूड, जळाऊ लाकूड व लाकडी वस्तू तयार करण्यासाठी लाकूड मिळतं. यामुळेच वनस्पती देखील नैसर्गिक साधन संपत्ती आहे. यावर आधारित प्रश्न आहे, वनस्पतींचे कोणकोणते उपयोग आहेत? उत्तर आहे, वनस्पतींपासून आपल्याला अन्न, धागे, औषध, इमारती लाकूड, जळाऊ लाकूड आणि लाकडी वस्तू तयार करण्यासाठी लाकूड मिळतं. औषधी वनस्पती. मित्रांनो, वनस्पतींच्या औषधी उपयोगांची माहिती लोकांना फार पूर्वीपासून होती. जंगलतोडीमुळे आणि वनस्पती मिळवण्याच्या हव्यासापायी या वनस्पतींचं प्रमाण कमी होत आहे.
औषधी वनस्पतींचा वापर करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. नवीन लागवडीचा अभाव आणि असलेल्या वनस्पतींची बेसुमार तोड यांमुळे औषधी वनस्पती दुर्मिळ होतील. म्हणून त्यांची मुद्दाम लागवड केली पाहिजे. त्यांना संरक्षण दिलं पाहिजे. तुमच्या परिसरातील कोणकोणत्या औषधी वनस्पती आणि त्यांचे उपयोग तुम्हाला माहिती आहेत? मित्रांनो, गावातील जाणकार वनस्पती शास्त्राचे अभ्यासक आजी आजोबा यांच्याकडून ही माहिती तुम्हाला मिळू शकेल. वनस्पतींप्रमाणेच प्राण्यांचाही आपल्याला उपयोग होतो. प्राण्यांपासून दूध, मांस, लोकर, कातडी मिळते. बैल, घोडा, गाढव, उंट यांसारखे प्राणी शेतीकाम, ओझं वाहून नेणं अशा कष्टाच्या कामांसाठी उपयोगी पडतात. जनावरांच्या मलमूत्रापासून खत आणि इंधन मिळतं. मधमाशांपासून मध मिळतो. म्हणूनच प्राण्यांचा सुद्धा नैसर्गिक साधन संपत्तीत समावेश होतो. यावर अपेक्षित प्रश्न आहे, प्राणी आपल्याला कसे उपयोगी पडतात? उत्तर आहे, प्राण्यांचे उपयोग पुढील प्रमाणे. 1. प्राण्यांपासून दूध, मांस, लोकर आणि कातडी मिळते. 2. प्राणी शेतीकाम, कष्टाचं काम, ओझं वाहून नेणं अशा कष्टाच्या कामांसाठी उपयोगी पडतात. 3. जनावरांच्या मलमूत्रापासून खत व इंधन मिळतं. आणि 4. मधमाशांपासून मध मिळतो. निसर्गातील समतोल. नैसर्गिक साधन संपत्तीतील हवा, प्राणी, वनस्पती, जमीन, पाणी अशा अनेक घटकांचा नैसर्गिक समतोलाशी संबंध असतो. या घटकात बदल झाला की नैसर्गिक समतोल बिघडतो. भूकंप, सुनामी, दुष्काळ, जमिनीची धूप, दरड कोसळणं, चक्रीवादळ, पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तींनी तसंच अविचाराने केलेल्या नैसर्गिक साधन संपत्तीच्या अमर्याद वापरामुळे निसर्गाचा समतोल बिघडतो.
प्राणी व वनस्पती यांचं परस्परावलंबन. आपल्या अन्नातील बहुतांशी पदार्थ वनस्पतींपासून मिळतात. काही प्राणी अन्न म्हणून वनस्पतींचा उपयोग करतात. या प्राण्यांना शाकाहारी प्राणी म्हणतात. काही प्राणी अन्नासाठी इतर प्राण्यांवर अवलंबून असतात. त्यांना मांसाहारी प्राणी असं म्हणतात. मांसाहारी प्राणी अन्नासाठी अप्रत्यक्षपणे वनस्पतींवर अवलंबून असतात. मृत सजीवांचे अवशेष शेवटी मातीतच मिसळतात. कालांतराने या अवशेषांपासून वनस्पतींच्या वाढीस आवश्यक असणारे पोषक घटक मातीत तयार होतात. सूर्यप्रकाशात वातावरणातील कार्बन डायऑक्साईडच्या मदतीने वनस्पती अन्न तयार करतात. ही क्रिया होताना वनस्पती वातावरणात ऑक्सिजन सोडतात. तो प्राण्यांना श्वसनासाठी उपयोगी पडतो. सजीवांच्या उच्छ्वासातून पडणारा कार्बन डायऑक्साईड वातावरणात मिसळतो. तो वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी उपयोगी पडतो. अशा प्रकारे वनस्पती आणि प्राणी एकमेकांवर अवलंबून असतात. यावर आधारित प्रश्न आहे: प्राणी व वनस्पती यांचं परस्परावलंबन स्पष्ट करा. उत्तर आहे: 1. शाकाहारी प्राणी अन्न म्हणून वनस्पतींचा उपयोग करतात. मांसाहारी प्राणी अन्नासाठी इतर प्राण्यांवर अवलंबून असतात. म्हणजेच प्राणी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे वनस्पतींवर अवलंबून असतात. 2. मृत सजीवांचे अवशेष मातीत मिसळतात. काही काळाने या अवशेषांपासून वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असलेले घटक तयार होतात. 3. सूर्यप्रकाशात वातावरणातील कार्बन डायऑक्साईडच्या मदतीने वनस्पती अन्न तयार करतात. ही क्रिया करताना वनस्पती वातावरणात ऑक्सिजन सोडतात. 4. वातावरणातील ऑक्सिजन प्राण्यांना श्वसनासाठी उपयोगी पडतो. 5. सजीवांच्या उच्छ्वासातून वातावरणात मिसळणारा कार्बन डायऑक्साईड वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी उपयोगी पडतो. अशा प्रकारे वनस्पती आणि प्राणी एकमेकांवर अवलंबून असतात. नैसर्गिक साधन संपत्तीचं जतन. लोकसंख्येत झपाट्याने वाढ झाल्यामुळे नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर बेसुमार वाढला. घरं, शेती आणि उद्योगधंद्यांसाठी मोकळी जागा मिळवणं, इंधन, लाकूड, औषधं अशा गरजा भागवणं यांसाठी मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत आहे.
त्याचा दुष्परिणाम म्हणजे वनस्पती, प्राणी यांच्या जाती नष्ट होत आहेत. वनसंपदा संकटात आल्यामुळे नैसर्गिक समतोल बिघडू लागला आहे. स्वयंचलित वाहनं, कारखान्यातून बाहेर पडणारा धूर अशा विविध कारणांमुळे हवा प्रदूषित होत आहे. तर कारखान्यातील आणि घरातील सांडपाणी जलप्रवाहात सोडल्यामुळे पाणी प्रदूषित होत आहे. शेती करण्यासाठी जमीन अपुरी पडू लागली आहे. तर धातू, पेट्रोल, कोळसा, डिझेल यांच्या अतिवापरामुळे माणसाला अनेक संकटांना सामोरं जावं लागत आहे. नैसर्गिक समतोल बिघडल्यामुळे भविष्यात येणारे धोके टाळण्यासाठी आवश्यक ते उपाय सर्वांनीच केले पाहिजेत. नाईलाजाने एखादं झाड जरी तोडावं लागलं तरी नंतर लगेच नवीन झाड लावून त्याचं जतन केलं पाहिजे. प्राण्यांची बेछूट हत्या थांबवली पाहिजे. यासाठी त्यांचं संरक्षण करावं. गरजेपुरतंच पाणी वापरावं. पाण्याचं मोल ओळखून पाणी वाया घालवू नये. अशा विविध प्रकारे प्रत्येकाने नैसर्गिक साधन संपत्तीचं जतन, संवर्धन केलं पाहिजे. यामुळे नैसर्गिक समतोल राखणं शक्य होईल. जमिनीखाली धातू पाषाण, कोळसा, खनिज तेल यांचे साठे आहेत, पण ते मर्यादित आहेत. त्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केल्यास ते लवकर संपून जाण्याची शक्यता आहे. म्हणून त्यांचा वापर काटकसरीने केला पाहिजे. यावर अपेक्षित प्रश्न आहे: नैसर्गिक साधन संपत्तीचा अतिवापर आपण का टाळायला हवा? उत्तर आहे: नैसर्गिक साधन संपत्तीचे साठे मर्यादित आहेत. त्यांचा अतिवापर केल्यास ते संपून जाण्याची शक्यता आहे. म्हणून नैसर्गिक साधन संपत्तीचा अतिवापर आपण टाळायला हवा. त्याचा वापर काटकसरीने केला पाहिजे. अभयारण्य हजारो वर्षांपूर्वी माणूस प्राण्यांप्रमाणे जंगलात राहत होता. शेतीची कला अवगत झाल्यावर तो वस्ती करून राहू लागला. विविध शोध लावत माणसाने प्रगती केली. लोकसंख्या वाढली तशी इंधनाची गरज वाढली. त्यासाठी मोठी जंगलतोड झाली. त्यामुळे प्राण्यांचं वास्तव्य धोक्यात आलं. शिकारीच्या छंदामुळे प्राण्यांची बेसुमार हत्या झाली.
त्यामुळे प्राण्यांच्या काही जाती पूर्णपणे नष्ट झाल्या. मित्रांनो, निसर्गाचा समतोल टिकवण्यासाठी प्राण्यांना संरक्षण देणं गरजेचं आहे. म्हणून प्राण्यांसाठी जंगलं राखून ठेवली पाहिजेत. अशा जंगलाला अभयारण्य म्हणतात. काही अभयारण्य विशिष्ट प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यातील मेळघाट, धुळे जिल्ह्यातील नवेगाव, सोलापूर जिल्ह्यातील माळढोक, कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी ही प्रसिद्ध अभयारण्ये आहेत. कोणत्या विशेष प्राण्यांसाठी ही अभयारण्ये प्रसिद्ध आहेत याची माहिती मिळवा. आपण काय शिकलो? आपल्या गरजा भागवण्यासाठी नैसर्गिक साधन संपत्ती महत्वाची असते. उदाहरणार्थ, माती, हवा, पाणी, प्राणी, वनस्पती, खनिज संपत्ती. काही साधन संपत्तीचे साठे मर्यादित आहेत. अति वापराने ते लवकर संपण्याचा धोका आहे. वनस्पती आणि प्राणी आपल्या गरजा भागवण्यासाठी एकमेकांवर अवलंबून असतात. नैसर्गिक समतोल राखण्यासाठी नैसर्गिक साधन संपत्तीच्या वापरावर आपण नियंत्रण ठेवायला हवं.